नमस्ते नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, कालपासून टेलिग्रामवरती एक स्क्रीनशॉट सगळीकडे फिरला जातोय. सगळीकडे व्हॉट्सअपला ग्रुपला इकडे तिकडे झालं, पण मात्र त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला कुठेही भेटत नाही. मात्र तो जो स्क्रीनशॉट आहे, हा स्क्रीनशॉट सगळीकडे फिरतोय. आणि नक्की काय आहे तो स्क्रीनशॉट, कशा संदर्भात आहे, पोलीस भरतीला त्याचा काही फटका बसेल का? मित्रांनो, पोलीस भरतीला पण हा निर्णय लागू होणार आहे का नाही होणार? कोणत्या कोणत्या भरतीला हा निर्णय लागू होऊ शकतो? आज चालू भरतीला हा निर्णय लागू होऊ शकतो का सर्वोच्च न्यायालयाचा? जो सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठा असा निर्णय घेतलाय, हा लागू होईल का की नाही होणार? ही सगळी माहिती ह्या 5 मिनिटाच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीच नाही, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची भरती करणारे विद्यार्थी असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ एकदम बारकाईने पाहायचा आहे. कारण का तो स्क्रीनशॉट तुम्ही सर्वत्र पाहिलाय, सर्वत्र फिरलाय. मात्र विषय एक झालाय का त्या स्क्रीनशॉट पाठीमागच्या ते जे वाक्य आहे का, एकदा आरक्षणाचा फायदा घेतल्यास खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. याचं नक्की काय गुपित आहे किंवा याचं नक्की काय त्याच्या पाठीमागचं असणार काय हे कळलेलं नाही. तर थांबा, व्हिडिओ पहा. मी तुम्हाला सांगतो, काल तुम्ही आज तत्पूर्वी 1 मिनिट मी तुमचं एक अर्धा मिनिट वेळ घेतोय. पोलीस भरतीची तयारी करत असाल तुम्ही तर आपली मराठी आणि सामान्यांची बॅच लवकर सुरू होते. आणि कोर्ट भरतीची तयारी करत असाल मुंबई उच्च न्यायालयाची, तर लिपिक आणि शिपाई पदाची टेस्ट सिरीज चालू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या लिंक मी दिलेल्या आहे, तिथे जाऊन तुम्ही बिनधास्त प्रवेश करू शकता. कालच तुम्ही पाहिलं असेल, बॉम्बे हायकोर्टचा निकाल लागला. आपले बरेच विद्यार्थी टेस्ट सिरीजच्या ठिकाणी लिपिक पदी रुजू झाले. तुम्हीही होऊ शकता, तुम्हीही करू शकता. लक्षामध्ये त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं, टेस्ट सिरीजला एनरोल करायचं. ओके, चला मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतोय का कोणता तो स्क्रीनशॉट होता, काय होतं. हाच तो स्क्रीनशॉट का या स्क्रीनशॉटनी सर्व विद्यार्थ्यांना अस्वस्थ म्हणजे झालं की एकदा काय होतं, एकदा आरक्षणाचा फायदा घेतल्यास खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालय. आता विषय असा आहे का याचा काय बाबा याच्या पाठीमागचं कारण? एकदा आरक्षणाचा फायदा घेतल्यास खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही. समजून घ्या, आता समजून घ्या व्यवस्थित. पोलीस भरती करणारे असो किंवा आपले सर्व विद्यार्थी असो, याचा फटका कोणालाच बसणार नाही असं बिलकुल नाही. याचा फटका सगळ्यांना बसू शकतो. लक्षामध्ये, म्हणजे हे सर्वांसाठीच चांगले असंही नाही आणि सर्वांसाठीच वाईट आहे असंही पण नाही. याचा अर्थ काय होतो बाळांनो, सपोज माझं वय जर 32 वर्ष आहे, पोलीस भरतीची ओपनची अट आहे 28 वर्ष. ते वय वाढलं बिडलं ते सोडून द्या, मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो. 28 वर्ष अट आहे. किती? 28 वर्ष. माझं वय किती? 32 आहे. कारण का मला 33 पर्यंत आहे ना, ओबीसीतून मला 33 पर्यंत आहे. पण विषय असा झाला का मी 33 पर्यंत ओबीसीचा लाभ घेऊन मी पोलीस भरतीला फॉर्म भरला. मी ओबीसीचा लाभ घेऊन ओबीसीतून फॉर्म भरला. ओपन मधून का नाही भरला? कारण माझं ओपनचं वय संपेल. पण ज्या वेळेस माझा फायनल कट ऑफ लागला त्यावेळेस मला 150 पैकी 145 मार्क मिळाले आणि मी टॉपर झालो. ज्या जिल्ह्यात मी फॉर्म भरला तिथे मी टॉपर झालो. मग मी जर टॉपर असेल तर मला कुठे गेलं पाहिजे? ओपन मध्ये, बरोबर ना? मला कुठे गेलं पाहिजे? ओपन मध्ये. पण त्या ओपन मध्ये तू जाऊ शकत नाही. का? कारण का तू ओबीसीतून फॉर्म भरलाय, पूर्णपणे ओबीसीचा लाभ घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू ओपनला जाऊ शकत नाही, कारण की तू ओपनची वयोमर्यादा ओलांडलेली आहे. लक्षामध्ये, ओपनची वयोमर्यादा पण ओलांडलेली, म्हणून तू जाता पण येणार नाही. लक्षामध्ये. दुसरी गोष्ट अजून सोपं सांगतो. सपोज तुम्ही ठाण्याला फॉर्म भरलाय, ठाणे शहरला 41 मार्क. सपोज मी फॉर्म भरलाय, मला 41 मार्क ग्राउंडला आहे. ओपनचा कट ऑफ आहे 45. ओपनचा कट ऑफ आहे 45, मला मार्क आहेत 41 आणि ओबीसीचा कट ऑफ आहे 40. तर माझं काम कशातून झालं? ओबीसीतून झालं. ओपन मधून झालं का? नाही झालं. मग माझं काम यावेळेस जर ओबीसीतून होतंय तर मला ज्यावेळेस पुढे मी जाणार आहे, पुढे मी किती पेपरला मार्क पाडले, किती काय झालं, तर मी कुठे राहणार आहे? ओबीसीतच राहणार. का? कारण का तुम्ही ग्राउंडचा लाभ हा ओबीसी प्रवर्गामधून मिळवलेला आहे. ग्राउंडचा लाभ कोणत्या प्रवर्गातून मिळवलेला आहे? ओबीसी प्रवर्गातून. म्हणून मी कुठे राहणार आहे? ओबीसीतच राहणार आहे. अशा पद्धतीचं एकदा आरक्षणाचा फायदा घेतल्यानंतर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही, याचा अर्थ हाच आहे बाळांनो. अजून तुमच्या माहितीसाठी थोडक्यात सांगतो. हे जे माझ्यापर्यंत मी काय याच्याकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं, ही माहिती मला एकदम प्रॉपरली, आता तुम्हाला माहिती मी अपडेट सगळं देत राहतो. पोलीस भरती कोणती शंका
आपल्याकडून क्लिअरच होता, त्यातही काही शंका नाही. पण याची जी अपडेट होती, मी कालपासून जरा थोडं कामात व्यस्त असल्यामुळे मी काही याच्याबद्दल माहिती घेतली नाही. ही माहिती मला देण्यासाठी किंवा ही माहिती मला मिळवून देण्यासाठी किंवा त्या माहितीबद्दल मला स्पष्ट सांगितल्याबद्दल आमचे मित्र मान्य रहाणे सर यांनी या संदर्भात इन्स्टाला पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि रहाणे सरांनीच मला या संदर्भातलं स्पष्टीकरण पण दिलेले आणि आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती पण हे स्पष्टीकरण टाकलेलं आहे. तुम्ही जाऊन पण पाहू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आहे. राणे सरांनी पूर्णपणे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत त्याचा अभ्यास केला आणि तो पूर्णपणे अभ्यास केला त्या GR चा, त्या पत्रकाचा, केंद्रीय पत्रकाच्या सर्वचा आणि मग त्यांनी मला आज 11-12 वाजताच्या काही गोष्टी सांगितल्या का सर याचा जो अर्थ हे असा होतो आणि त्या संदर्भात मला ऑलरेडी रात्रीपासूनच भरपूर लोकांचे मेसेज कॉल आहेत का सर हे काय नक्की व्हिडिओ टाका. पण तुम्हाला माहिती आहे हार्दे सर ज्यावेळेस पूर्ण माहिती येईल तरी मला माहिती सांगत असताना असं वाटतं का माझ्याकडून अजूनही काहीतरी अचूकता म्हणजे चुकीचं काहीतरी सांगितलं जातं की असं मला थोडं डाऊट येतोय. मी अजूनही याच्यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, कालचा जो निर्णयाचा असं होता स्पर्धा परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी महत्वाचे म्हणजेच काय हे जे प्रकरण आहे याचं नाव होतं युनियन ऑफ इंडिया विरुद्ध जी किरण आणि इतर. ओके ठीक आहे, ते काय असेल ते. त्यांनी काय सांगितलंय का सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाच्या नियमांबाबत स्पष्ट भूमिका. न्यायालयाचा मुख्य निर्णय काय बघा, जर एखाद्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने म्हणजे पूर्व परीक्षा, वयोमर्यादा, कट ऑफ किंवा कोणतीही सवलत यापैकी कोणतीही सवलत घेतली असेल तर तो उमेदवार अंतिम निवडीच्या वेळी खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा करू शकणार नाही. म्हणजे मला काय सांगायचं कळलं का, तू ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये जर कॅटेगरीत बसलाय आणि तिकडे जाऊन तू जर 90 मार्क पाडले, 95 मार्क पाडले आणि तू पण तो ओपन मध्ये माझी जागा आहे ओपन मध्ये मी जाणं म्हणजे ओपनच्या जागेचा वापर फक्त ओपन मधून फॉर्म भरतील त्याच विद्यार्थ्यांना होणार आहे, बरोबर की नाही. मात्र तुझं जर वय 22-23 असेल, तू कॅटेगरी मारला पण तू तरी पण मेरिट ग्राउंडचं मेरिट ओपन मधून मारले, लिखीचं ओपन मधून आहे, दोन्हींची एकत्र झाली ओपन आहे, तुझं वय पण 25-24 आहे, मग बाकी तू त्यावेळेस ओपन मध्ये जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये. कारण का तू ओपन मधून ग्राउंड मारेले, ओपन मधून लेखी दोन्हीची टोटल ओपन मधून आहे. कळतंय का. आता मी हा व्हिडिओ बनवत असताना याच्यामध्ये बऱ्याच माझ्याकडून काही सांगण्यातून मला जे वाटतं ते मी सांगतोय. आमच्या राणे सरांनी काय माहिती दिली त्याबद्दलही मी सांगतोय. याच्यातून तुम्हाला जर काही नवीन काही तज्ञ लोक असतात, तुम्ही विधायक तज्ञ लोक, तर मला सांगा का बाबा सर याचा अर्थ असा होतो, काय अडचण आहे, चुकू शकतो म्हणून याचा मला काय अजून परफेक्ट अर्थ समजला नाही. राणे सरांनी मला चांगल्या प्रकारची माहिती दिली. ओके, एकदा आरक्षणाचा फायदा घेतला म्हणजे खुल्या गाठीतील जागेवर दावा नाही, म्हणजे तू ओबीसीतून फॉर्म भरून ओपन मध्ये जाणार नाही. सरळ सरळ याचा अर्थ हा होतो. ओके, त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, अंतिम परीक्षा किंवा मुख्य परीक्षा म्हणजे ओपन उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळाले असेल तरी उमेदवाराला जनरल कॅटेगरीत समाविष्ट करता येणार नाही, त्याला स्वतःच्या आरक्षित प्रवर्गातच राहावे लागेल. न्यायालयाचे स्पष्ट मत, निवड प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर घेतलेली सवलत यामुळे भरती प्रक्रियेस लागू राहते, त्यामुळे उमेदवाराची कॅटेगरी बदलता येत नाही. हा एक छान निर्णय. मग ह्या निर्णयाचं महत्व कोणला आहे, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, शिक्षक भरती असेल, सगळ्या सर्व सेवा असतील, सगळ्यांना हा नियम आता लागू झालेला आहे. आणि याच्यापूर्वीच कोर्टाने एक नियम दिला होता. काय दिला होता माहिती का, की ओपनची जागावरती कोणीही अधिकार गाजू शकत नाही, ही जागा सर्वांची असते असं. ओके ठीक आहे मित्रांनो, जी काय माहिती माझ्यापर्यंत आली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढी त्याच्यात काही क्युरी जर असेल तर मी तुमची क्षमा मागतो. जर काही क्युरी सापडली तर मला ते तुम्ही क्लिअर करा, मेसेज करा. ओके चालेल, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन, नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आणि हो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची आणि शिपाई पदाची टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. ओके धन्यवाद, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही रजा घेतो. जय हिंद, जय भारत. पहा मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायकोर्टची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या लिपिक आणि शिपाई पदासाठी आहेत आणि या दोन्ही पदांसाठी अतिशय महत्वपूर्ण दर्जात्मक पुस्तकाची बऱ्याच विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जाते. तर मित्रांनो तुम्हाला मी नक्की सांगेन का महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं नवीन सुधारित द्वितीय आवृत्ती असणारं उच्च न्यायालयामध्ये शिपाई, हमाल, फरास या पदासाठी असणारं, तसेच लिपिक या पदासाठी असणारं, दोन्ही पदांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन असणारं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशोदा पब्लिकेशनचं जे बुक आहे मित्रांनो, खूप महत्वपूर्ण हे बुक तुम्ही खरेदी करू शकता. या पुस्तकामधून दिनांक 5 मे 2024 शिपाई परीक्षेत 30 पैकी 25 प्रश्नांचा समावेश होता. तसंच क्लर्कच्या मागील प्रश्नपत्रिकांचा पण यामध्ये समावेश आहे. तुमचं सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, अंकगणित, संगणक, न्यायालय विशेष माहिती सगळं या पुस्तकामधून कव्हर होणार आहे. शिपाई पदासाठी जर तयारी करत असाल तर तुम्ही स्पेशल शिपाईचं बुक घेऊ शकता. क्लर्क पदासाठी तयारी करत असाल तर तुम्ही क्लर्कचं बुक घेऊ शकता. लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी दोन्ही पुस्तकं उपलब्ध झालेली मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेले यशोदा पब्लिकेशन पुणे. अधिक माहितीसाठी तुम्ही 96 89 55 15 60 आणि 93 70 79 90 02 या नंबरवरती संपर्क करून पण पुस्तक मिळवू शकता. पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती समजून घेऊ शकता. अतिशय दर्जेदार आणि अतिशय क्वालिटी असं पुस्तक असणार आहे, ते म्हणजे यशोदा पब्लिकेशन पुणे. नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता आणि आपलं उच्च न्यायालयात शिपाई किंवा उच्च न्यायालयात लिपिक होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.